मानकापूर दूधगंगा पाईपलाईन योजनेतील पाणी चोरणाऱ्या चोर शेतकऱ्यावर कारवाई करा। मानकापूर ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांचा पाणी चोरीवर आक्रमक पवित्रा। सध्या कडक उन्हाळा चालू असून निपाणीच्या आमदार आमच्या नेत्या सौ शशिकला जोल्ले यांनी पंचगंगा नदीच्या प्रदूषणयुक्त पाण्याचा कायमचा तोडगा काढला असून मानकापूरसाठी स्पेशल दूधगंगा नदीतून पाणी योजना सुरू केली आहे। मात्र डोनेवाडीतील एका शेतकऱ्याने आपल्या शेताजवळील गेलेल्या पाईपलाईन व्हॉल्व्हमधून गेली 8 ते 10 महिने पाणी चोरून वापरत आहे। सदरचे पाणी चोरून आपल्या 1 एकर शेतीला पाजवत असून मानकापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सदरची पाणी चोरी रंगेहात पकडली आहे। सदरची चोरी पकडून अंदाजे 15 दिवस होऊन गेले, मात्र मानकापूर ग्रामपंचायतीकडून अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही। मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांनी सदर पाणी चोरावर कारवाई करण्याचे आदेश घटना घडलेल्या दिवशीच दिले आहेत। मात्र कारवाईबाबत घोडा पेंड का खात आहे हे समजेनासं झालं असून या पाणी चोरण्यामध्ये कोणाचा हात आहे याचा शोध घेऊन पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्याला मदत करणाऱ्या मध्यस्थ्यावर शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करून गेली 8 ते 10 महिने पाणी पाजत असलेल्या शेतकऱ्याकडून आजपर्यंतचे लाईट बिल आणि पाणीपट्टी भरून घ्यावी। सदरची कारवाई ताबडतोब करावी, अन्यथा आम्ही शांत बसणाऱ्यांपैकी नाही। सदरच्या कारवाईसाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष श्री सुनील महाकाळे आणि अश्विनी नरबळ यांच्या आम्ही ठामपणे पाठीशी राहू, असे श्री राजू कुंभार यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी। बाबासाहेब तिथे जागेवर जा आणि कोण व्यक्ती आहे बघा, त्याचं नाव वगैरे घ्या। मी पोलीस स्टेशनला त्या माणसाच्या विरोधात तक्रार देऊन टाकूया, कारण ही गावाला पिण्याची पाण्याची स्कीम आहे आणि शेतीला वापरत असतील तर कायदेशीर गुन्हा येऊ। परत परत सांगून चालणार नाही, त्यांच्यावर एकदा कायदेशीर कारवाई करूया। कोण आहे जावा तिथं बघा, त्याचं नाव डिटेल सगळी मला द्या आणि स्टेशनला लेटर लिहून टाका आणि त्या माणसाच्या विरोधात तक्रार दाखल करू आपण। राजू कुंभार, आपलं हिरकणी न्यूजमध्ये स्वागत। आपण मानकापूर गावच्या सरकारी योजनेतील पाईपलाईनचे पाणी चोरीबद्दल आपण प्रतिक्रिया देणार आहात। त्याबद्दल आपलं तुमचं काय मत आहे ते जरा आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोला। गेली 10 महिने झालं त्या दूधगंगा नदीतून मानकापूर गावासाठी पाणी आणलेलं आहे, तर त्या पाण्याची चोरी डोनेवाडीतील एक शेतकरी हॉल नटानं ढिल्लं करून 1 एकर शेतीला पाणी पाजत आहे। तर गेले अनेक वर्ष पंचगंगेतलं दूषित पाणी पिल्याने स्थानिक आमदारांना सांगून दूधगंगेतून पाणी आणून गेली 10-15 महिने झालं गावाला पाणी पुरवठा दूधगंगेतून चालू आहे। तर आमच्या गावाला स्थानिक नेते शशिकला जोल्ले यांनी दूधगंगेचं पाणी दिलं, पण तो पाणी ते गावापर्यंत पोहोचणच झाले। तर एक ढोणेवाडीतला शेतकरी ते पाणी रात्रीच्या वेळेला काढून चोरून 1 एकर शेती पिकवत आहे। गेली 10 महिने झाला तो पाणी रोज रात्रीचं काढून घेतो। ग्रामपंचायत प्रशासनानं त्यांना रंगेहात पकडले, पण अजून कोणतीच कारवाई झाली नाही। तर आज या ठिकाणी ताबडतोब ग्रामपंचायत प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई करावी आणि ग्रामपंचायतने जे काय कारवाई करणार आहे माननीय अध्यक्ष यांना आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। सादर शेतकऱ्यावरती कायदेशीर कारवाई करावी एक ग्रामपंचायत प्रशासनाला मी विनंती करतो, कारण आता मागील जवळजवळ 15 दिवस झालं ते पाईप म्हणजे तो रंगेहात सापडून त्याच्यावर कायच काय होणं म्हणताना मला नाविलाजानं मीडियासमोर बोलावं लागलं। तर याचं नाव माहिती आहे? शेतकऱ्याचं नाव काय माहिती नाही, कारण आमच्या पंचायतीतील जे आपले कर्मचारी आहेत त्यांनी स्वतः जाऊन पकडले, त्यांना माहिती आहे, त्यांनी त्याचं नाव त्यांना माहिती आहे। तर ग्रामपंचायतीनं पोलीस स्टेशनला लेटर देऊन त्याच्यावर सदर कारवाई करावी। ही जुजबी कारवाई होणार काय कडक शिक्षा होणार? कायदेशीर कारवाई न झाल्यास जिल्हा पंचायत CEO च्याकडे जाऊन तक्रार करून त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई करण्यास भाग पडेल। असं कळतंय की सुनील महाकाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पाणी चोरीबद्दल, तुमचं त्याबद्दल काय मत आहे? हे खरं आहे,
त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि तसं प्रशासनाला त्यांनी आदेश पण दिलेला आहे ग्रामपंचायत. परंतु ग्रामपंचायत प्रशासन त्याच्याकडं कांडोळा करत आहे आणि दुर्लक्ष करत आहे. तर तातडीनं त्यांच्यावर कारवाई व्हावी ही विनंती करतो. आमच्या हिरकणी न्यूजला आपण पाणी चोरीबद्दल दिले त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी राजू कुंभार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.